अखेर लाडक्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला। लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात आता पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे 12 जिल्ह्यामध्ये तातडीचे आदेश सरकारने दिलेले आहेत। 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता 1500 रुपये कोणत्याही क्षणी पाहायला मिळणार आहे। अधिकृत अशी माहिती आलेली असून थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हा लाभ सरकार आता देणार आहे। एकंदरीत विचार केला तर आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळाला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही। आता जिल्ह्याची नावे जाहीर झालेली आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली आहे। यामध्ये जर विचार केला तर आता हे पैसे 4 बँकेत देखील कोणत्याही क्षणी येणार आहेत। तुम्हाला मेसेज येतील, त्यामध्ये एप्रिल हप्ता असेल व मे महिन्याच्या हप्त्याची देखील सरकारने आता तयारी केलेली आहे। लाडक्या बहिणींना एप्रिल हप्ता देण्यास उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या, मात्र आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्याची तयारी 12 जिल्ह्यात पूर्ण झालेली आहे। आता 12 जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचे पैसे येणार आहेत व आता यामध्ये 4 बँकेत सर्वात अगोदर पैशाचे मेसेज येतील। आता तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी येणार ते देखील अपडेट पाहायला मिळेल। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत। सबस्क्राइब केलं नाही की लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अपडेट पाहायला मिळत नाहीये। तर इकडे बघू शकता आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। आदितीताई तटकरे यांच्याकडून देखील आली खुशखबर। सरकारने केला आता मोठा निर्णय जारी। एकंदरीत विचार केला तर आता 11 बँकेत व 14 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपास मंजुरी मिळालेली आहे। आता या जिल्ह्यांसाठी जेवढी काय रक्कम लागणार होती, जेवढे काय पैसे लागणार होते, तेवढी रक्कम आता ही महिलांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे। आता तुम्हाला काळजी करायची नाहीये। 1500 रुपये हे कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहेत। लगेच मेसेज येतात, तुम्ही पैसे काढून घ्या। आता तुम्हाला काय सांगत आहे तर इकडे बघा, काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यातून पैसे देखील गायब होण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी अडचण येत आहे, त्यामुळे जसे पैसे येतील तसे तुम्ही पैसे काढून घ्या ही विनंती आहे। 1500 रुपये कोणत्याही क्षणी लवकर येणार आहेत। 11 बँकेत व 14 जिल्ह्यामध्ये थेट पैसे आता येणार आहेत। आता 14 जिल्हे कोणते आहेत त्या नावं सांगणार आहे, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण 14 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। यादीमध्ये जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी पैसे वाटप हे सर्वात आधी सरकार करत आहे व 830 रुपये देखील गॅस सिलेंडरची रक्कम देण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचललेले आहेत। ज्यांना देखील गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नव्हते, अशा बहिणीच्या देखील बँक खात्यात 830 रुपये गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। आता यासाठी एक काम करा, तुम्हाला देखील गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील। कोणते काम करायचं आहे ते आपण सांगणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। आता पुढे पाहू शकता इकडे जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। आता पुढचा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी पैसे सर्वात अगोदर बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील, तर यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता मोठी मदत ही वर्ग केली जाणार आहे। यामध्ये 1500 रुपये एप्रिलचा हप्ता, तर मे महिन्याचा देखील हप्ता आता कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात अगोदर वाटप केला जाणार आहे। एप्रिल हप्त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। जेवढे काही पैसे कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना द्यायचे होते तेवढे पैसे सरकारपर्यंत आता पोहोचलेले आहेत। आता फक्त डीबीटीचं काम सुरू झालेलं आहे, ते काम आता काही क्षणी पूर्ण होताच लगेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात 1500 रुपये एप्रिलचा हप्ता व गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे आता अशा प्रकारचे पैसे सरकार सोडणार आहे। यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय। अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत, त्यापूर्वी महत्त्वाचे अपडेट इकडे बघा। सरकारनं काय सांगितलेलं आहे, आता लागणारे पैसे सरकारपर्यंत जमा। एप्रिल हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचे पैसे आम्ही देत आहोत असं आश्वासन एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे। बहिणींनो, गॅस सिलेंडरच्या पैशाचा देखील तुम्ही लाभ घ्या असं सरकारनं सांगितलेलं आहे। तर बहिणींनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपयांचा लाभ घ्यायचा आहे। सर्वात आधी म्हणजे ज्यांना पैसे मिळत नव्हते त्यांना देखील गॅस सिलेंडरचे पैसे हे आता सरकार देणार आहे। त्यासाठी छोटंसं काम तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती तेवढं काम एकदा पूर्ण करा। ते काम 2 मिनिटात पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पात्र ठरणार आहोत व गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला इथून पुढे मिळणार आहेत व गॅस सिलेंडरचे पैसे वर्षातून 3 वेळेस मिळतात। आता इकडे बघू शकता सरकारनंच काय सांगितलं आहे, तर लागणारे पैसे आमच्या जवळ जमा झालेले आहेत। एप्रिलचा हप्ता 14 जिल्ह्यात आम्ही सोडत आहोत, त्यासोबत एप्रिलच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचे पैसे देखील आता येत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। गॅस सिलेंडरचे देखील आता पैसे हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार आता सोडणार आहे। तसंच पुढे काय सांगितलं आहे पाहू शकता,
आता तुम्हाला पैसे कमी पडू देणार नाही, काळजी करू नका। आता सर्व जिल्ह्यात पैसे येणार आहेत, 36 जिल्ह्यात सर्व ठिकाणी पैसे येतील। मात्र आता पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यात आम्ही सोडत आहोत। त्या 14 जिल्ह्याची नावे आता इकडे बघा। पहिला जिल्हा कोल्हापूर सांगितला, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे विदर्भातील। आता एकंदरीत विचार केला तर विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील देखील बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर आता भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये चांगली रक्कम आता ही वर्ग होत आहे। भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर पैसे आता मोठ्या प्रमाणात वाटप सुरू होत चाललेलं आहे। भंडारा जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात आता 1500 रुपयाचे एप्रिलच्या हप्त्यासाठी पैसे लागणार आहेत, त्याची तयारी झालेली आहे। तेवढीची तेवढी रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ही जमा केली जाणार आहे। त्यासोबत आता 830 रुपये देखील आम्ही देणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेले आहे। आता तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत जर मे महिन्याची पैसे जे आहेत ती पाहिजे असतील, जेवढी काही रक्कम आता मे महिन्याची वाटप होणार आहे ते जर तुम्हाला मे महिन्याची रक्कम एप्रिल महिन्यातच पाहिजे असेल तर एक नक्की काम करा। ते छोटंसं काम जर तुम्ही पूर्ण केलं तर काळजी नसावी, तुमच्या बँक खात्यात आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता नक्कीच येऊन जाईल। मात्र त्यासोबत कोणतं काम करायचं आहे, त्यासाठी काय कागदपत्र लागतील का, किंवा घर बसल्यास मोबाईलवरती ते काम होतं त्यासाठी 2च मिनिटं लागणार आहेत। त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ते काम तुम्हाला नक्की सांगतो, जेणेकरून एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे तुम्हाला 100% मिळतील। तुमच्या आसपासच्या लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याऐवजी तुम्हाला सर्वात अगोदर पैसे मिळतील। तुम्ही आसपासच्या सर्व बहिणींना यांना देखील सांगा हे काम करण्यासाठी। आता कोणतं काम आहे ते आपण पुढे पाहूयात, त्यापूर्वी आता शिंदे साहेबांनी जिल्हे सांगितले आहेत ते आपण पाहूयात। तर आता पुढच्या क्रमांकाचा जिल्हा इकडे बघू शकता। आता भंडारा जिल्हा झाला, त्यापुढील जिल्हा आहे लातूर। आता लातूरमध्ये देखील लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर या ठिकाणी देखील जेवढे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे वाटप करायचे होते तेवढा निधी सरकारजवळ जमा झालेला आहे। आता लातूर या ठिकाणी 1 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना चांगला लाभ सरकार देणार आहे, चांगली रक्कम ही वर्ग होणार आहे। आता इकडे बघू शकता 1 लाखांपेक्षा अधिक बहिणीच्या बँक खात्यात एप्रिलचा हप्ता कोणत्या क्षणी येऊ शकतो, त्यामध्ये तुम्हाला मेसेज आला की समजून जायचं एप्रिलचा हप्ता आलेला आहे व एप्रिलच्या हप्त्यासोबत सरकार लगेचच मे महिन्याचा हप्ता सोडणार आहे। मात्र एक काम पूर्ण केलं तरच मे महिन्याचा हप्ता एप्रिलच्या हप्त्यासोबत येईल। ते काम जर तुम्हाला करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यासाठी काय करावं लागणार आहे, ते मोबाईलवरतीच काम होतं, छोटंसंच काम आहे, फक्त 2 मिनिटं वेळ काढून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। आता पुढे पाहू शकता इकडे लाडक्या बहिणींना शिंदे सरकारने सांगितलेल्यानुसार लाडक्या बहिणींनो आता कसलीही काळजी करू नका असं सरकारने सांगितलेलं आहे। बहिणींनो आता चिंता करायची नाही, आता हप्ता वाटप सुरू होत आहे। त्यासोबत 830 रुपये देखील गॅस सिलेंडरचे मिळतील, काळजी नसावी। पण मी जे काम सांगत आहे ते काम लवकर पूर्ण करा असं सरकारनं सांगितलं आहे, जेणेकरून गॅसचे पैसे देखील 100% येतील व एप्रिलचा हप्ता देखील 100% तुमच्या बँक खात्यात हा सरकारच्या माध्यमातून जमा केला जाईल। आता तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे आता आमच्या सरकारतर्फे तुम्हाला मोठी रक्कम आम्ही देत आहोत असं एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, वर्षाला तुमच्या बँक खात्यात 18,000 रुपये हे 100% पडणार आहेत। त्यासोबत काही बहिणींना आम्ही आता अक्षय तृतीया आलेले आहे त्यामुळे मोठं गिफ्ट जाहीर केलेलं आहे। काही लाडक्या बहिणींना 2 लाख रुपये देखील जे आहेत ती मिळणार आहेत। आता 2 लाख रुपये कुणाला मिळणार आहेत तर घरकुलाचे पैसे देखील आम्ही आता लाडक्या बहिणींना देण्यास सुरुवात करणार आहोत। यामध्ये ज्या बहिणींना आता घरकुल नसेल, घर नसेल तर त्यांना आम्ही घरकुलाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट 2 लाख रुपये टाकणार आहोत। तर काही बहिणींना मोफत 5 ब्रासपर्यंत वाळू देखील आम्ही देणार आहोत। त्या वाळूचे तुम्ही चांगले व्यवस्थितपणे घर प्लास्टर वगैरे काही करू शकता अशी माहिती देखील आता आलेली आहे, असा निर्णय देखील घेतलेला आहे। तर आता बघू शकता 1500 रुपये येणाऱ्या बँकेची नावे जाहीर झालेली आहेत। तर आता बहिणींनो तुमच्यासाठी अक्षय तृतीयेचं मोठं गिफ्ट सरकारने जाहीर केलेलं आहे। आता सर्वची सर्व महाराष्ट्रभरातील महिलांना अक्षय तृतीयेचं मोठं गिफ्ट हे आता 2 दिवसाच्या आत मिळणार आहे। कोणत्या क्षणी वाटप होणार असून 3 गिफ्ट हे जाहीर केलेले आहेत। जास्त रक्कम महिलांना आता एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याची देखील मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना 3000 रुपये आता येत आहेत। काही बहिणींच्या बँक खात्यात आता एप्रिल हप्ता सोडण्यात येत आहे। डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे। डीबीटीची प्रक्रिया पूर्ण होताच एप्रिलचे पैसे कोणत्या क्षणी आता जे जिल्ह्यांची नावे आपण सांगत आहोत त्या जिल्ह्यात पडणार आहेत। आता कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत अजून बऱ्याच जिल्ह्यांची आपण नावे सांगणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुमचा जिल्हा असेल तर खुशखबर समजा, तुम्हाला देखील चांगली रक्कम ही थेट बँक खात्यात पाहायला मिळू शकते। तर इकडे बघा आता
बहिणींना मोठं गिफ्ट म्हणजे आता एप्रिलचा हप्ता कोणत्याही क्षणी आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर काही तासानंतर एक लाडक्या बहिणींना चांगलं गिफ्ट सरकार देणार आहे, म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता मोफत साडी वाटप हे राज्य सरकारच्या मार्फत केले जाईल। आता मोफत साडी वाटप हे सर्व बहिणींना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तामुळे केले जाणार आहे। आता साडी वाटप हे सर्व बहिणींना गावोगावी, जर बहिणी शहरात राहत असतील तर त्यांच्या थेट शहरामध्ये हे वाटप केले जाईल, त्यांना आता चांगला दिलासा दिला जाईल। तर आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसा मिळणार आहे, याद्या आलेल्या आहेत। आता याद्या लक्ष देऊन ऐका, जेणेकरून तुम्हाला कळेल आम्हाला रक्कम आज मिळणार की उद्या पैसे मिळणार। तर इकडे बघू शकता 3 याद्या आलेल्या आहेत, अशी तुम्हाला रक्कम मिळणार आहे। तर पहिली यादी आहे 1500 रुपये एप्रिलचा हप्ता काही बहिणींना मिळणार आहे। तर एप्रिलमध्येच काही बहिणींना 3000 रुपये सरकार देणार आहे। आता दुसरी यादी आहे 3000 रुपयांची, 3000 रुपये देखील काही लाडक्या बहिणींना मिळतील। जर तुम्हाला एप्रिल महिन्यात 3000 रुपये पाहिजे असतील तर एक काम नक्की करा, कारण की आता अक्षय तृतीयेच्या सणाच्या मुहूर्तामुळे 3000 रुपये सरकार हे लाडक्या बहिणींना देणार आहे। जर एक काम केलं तरच 3000 रुपये मिळणार आहेत, अन्यथा ही पहिली जी यादी आहे 1500 रुपयेवाली तुम्हाला फक्त 1500च मिळतील। व तिसरी यादी आहे त्यामध्ये एप्रिलचा हप्ता काही बहिणींना 500 रुपयेच मिळणार आहे। तर बघू शकता 3 याद्या आहेत। पहिली यादी आहे की काही बहिणींना 1500 रुपये सरकार एप्रिलचे पैसे देत आहे, तर काही बहिणींना एप्रिलचे पैसे 3000 रुपये देत आहे, तर काही बहिणींना एप्रिलचे पैसे 500 रुपये देत आहे। आता तुम्हाला देखील 500 रुपये मिळू शकतात, कारण धक्कादायक निर्णय सरकारने घेतलेला आहे। जर तुमच्याकडून ही चूक झाली असेल तर 500 रुपये ही तुम्हाला मिळतील। जर 500 रुपये आले तर पुन्हा तुम्हाला काहीच करता येणार नाही, पुन्हा इथून पुढे 500 रुपयेच मिळत जातील। तुम्हाला वाटत असेल आमच्याकडून काही चूक झाली नाही, आम्हाला आतापर्यंत 1500चा हप्ता मिळाला, हा पण 1500चा मिळेल, मात्र नाही। व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका, एक नवीन निर्णय घेतलेला आहे। जर तुम्ही हे काम जर चुकून सुद्धा तुमच्याकडून झालं असेल, जर आधार कार्ड कुठे थोडासा जरी चुकून घोटाळा झाला असेल तर 500 रुपयेच हप्ता येईल। आता लक्ष द्या, काय चूक आहे ती तुम्हाला सांगतो, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं। व आता 3000 रुपये एप्रिलचा हप्ता काही बहिणींना सरकार देणार आहे। जर तुम्हाला 1500 ऐवजी 3000 रुपये पाहिजे असतील तर काय काम करायचं ते देखील आता सांगतो। तर इकडे बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता चांगली रक्कम सरकार देत आहे। काही बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये, तर काही बहिणींच्या बँक खात्यात त्याच्यापेक्षा जास्त रक्कम ही आता वर्ग केली जाणार आहे। तर काय अपडेट आहे आता इथे पाहू शकता। आता महत्त्वाचा निर्णय आहे ते तुम्हाला आता इथून पुढे मी सविस्तर सांगत आहे। आता एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत। त्यासाठी सर्वात अगोदर एक छोटंसं काम करायचं आहे। यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक करायचा आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये 3000 रुपयांची वाटप हे सरकारकडून केले जाईल। 3000 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकार मार्फत येऊन जाईल, त्यासाठी कोणतीही काळजी करू नका। आता 500 रुपये कोणाला मिळणार आहे, तर इकडे बघा, एक सरकारनं सांगितलं आहे, तुम्ही जर लाडकी बहीण व्यतिरिक्त दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्ही फक्त 500 रुपये देऊ, असं देखील सरकारने सांगितलेलं आहे। आता कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत ते आपण पाहूयात। तर इकडे बघू शकता, पुढचा जिल्हा आहे आता एप्रिलचा हप्ता सर्वात अगोदर येणारा जिल्हा म्हणजे तो जिल्हा धाराशिव आहे। धाराशिवमध्ये जर तुम्ही राहत असाल तर खुशखबर आहे, धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून चांगली रक्कम वर्ग केली जाणार आहे। लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून आता धाराशिव या ठिकाणी देखील एप्रिलच्या हप्त्याची पूर्ण तयारी झालेली आहे। जेवढे पैसे लागणार होते तेवढी रक्कम आता सरकारपर्यंत पोहोचलेली आहे। आता DBT प्रक्रिया पूर्ण होताच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम ही जमा केली जाईल। थेट पैसे हे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येऊन जातील, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये, काळजी करू नका। मोठी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता सरकारकडून वर्ग केली जाणार आहे। मोठी रक्कम आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे। तर इकडे बघू शकता, आता पैसे वाटप सुरू होत आहेत। यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा देखील क्रमांक लागलेला आहे। अजून कोणते जिल्हे आहेत ते देखील तुम्हाला सांगण्यात येणार आहेत, त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात कुठे वाटप होणार आहे त्याबाबतचा व्हिडिओ येत आहे, त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।